7 महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला? चूक काय आमची? वंशावळ समिती बंद पडलेली 4.5 पावणे 5 महिने झाले. 6 महिने झाले कक्ष बंद पडले. काय चूक आहे आमची? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय? बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण? जवळपास 11 महिने झालेत त्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून आहेत, कमून नाही घेतले? काय चूक आहे? मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो, मग काय चूक आहे? हे चुकल्यावर मला राग येतो. मग यांनी चुकू नये ना? इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला? आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का? सन्मानाने बोलायचं काम कर ना. या जनतेने तुला सन्मानाने गादीवर बसलं, त्या जनते सन्मान कर. चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं दे आरक्षण, कर सन्मान मराठ्याचा. मराठ्याने बसवलं तुला गादीवर, कर सन्मान. मन तू उद्या नाही बसशील, नाही तुला मन उद्या जाऊ दे, उद्यापासून मनाचा बंद करतो. चल मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलं. आणि कसं बसवलं मी विशुद्ध करून टाकतो, मीडिया समोर आज शब्द देतो. चल मन तू मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलंय. आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी, तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतं, तेव्हा सन्मान मिळत. काहीच करेन ना तू, कवर सहन करू मी? पोरानं आत्महत्या केलं, जीव जातो आमचा इथं. तुला काय माहिती? तुला काय माहिती? तो पोरीसाठी तू तिथं 50-25 मीटर असन, ते जास्त बी नसन, 500 मीटर नसन, ते सागर बंगला ते वर्षा नाही जात. तू शब्द लेकीचा शब्द डावलून आमच्या लेकी लागल्या आत्महत्या करायला. बाळा भेदभाव करू नको ना. तू होते चांगलं, दुसऱ्याचं ते कार्ट. याला मुख्यमंत्री म्हणते का? आणि मग यासाठी नेमितो. आणि तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले, ते सरमाड्या का खारमाड्यात येऊ त्या परळीचं एखाद्या तळ्यात किंवा 5-50 कनिंग जर भरून आणल्या, तरी पैसे राहतील इतके. तिथं नाही का तो ईडी कुठे गेली आता? कोण बेड्या उडी ती का काय? आता काय डोळे गेले का तुमचे? आता ते आरोपी पकडेन ते ना तुम्हाला आणखीन हे नाही जमत का? आणि नुसतंच मी सगळे बरोबर करतो. काल त्या आष्टीला म्हणला वाटत, एकालाही सोडणार नाही. धरले कोण सोडायला? कोण धरले? न्यायच देणार कुटुंबाला. काय न्याय द्यायला? आणखीन उज्ज्वल निकमाची नियुक्ती सुद्धा नाही. 1 महिना लागतोय उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती व्हायला. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरच पत्ताच नाही आणखीन कुठंच काही. ते वाकोड्यांचा ही झाला, मर्डर झाला, मर्डरच येतो एक प्रकारचा, काहीच नाही. आणि याला वाटतं मला कोणी बोलू नये. तू बोललं का बाप होतो का राज्याचा? सगळ्या दहशतवादी अड्डा चालितो काय मग राज्यात? तुला कोणीच बोलायचं नाही मुख्यमंत्री झाला म्हणून? तुला कोणीच बोलायचं नाही. आणि तुला जनताच गोड लागतं, आमचं मतदान मराठ्याचं गोड लागतं. आमदार निवडून आता मग लय दातडं काढतो, मग लय गोड लागतं. गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा. आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागलेत. मराठ्यांना सांगतो, मरू नका, लढायचं. तुम्ही कायम दिसले पाहिजेत. मी तर ठरवलं आता लढायचं. आमरण उपोषण आपण करत नाही. आता लढायचं ठरवलं. आणि आता आपण एकदा लढाई ठरवल्यावर सरकारला कळत, याला मला मनोज जरांगे उगाच अंगावर घेतला म्हणून. तुम्हाला कळन, हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला. तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना, तर बेकार होईल देवेंद्र फडणवीस. आता रस्त्यावरच लढायचं. मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करायची नाही. तुम्ही तुमच्या आई बापाला दिसले पाहिजे. सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या, पण आत्महत्या नको. कायम तुम्ही आपल्या आई बापाला दिसत नाहीये. कमीत कमी आई बापाला दिसता. आणि असं कोणासाठी फाशी घेऊन मारण्यापेक्षा लढून मरू ना. आयला जगलो तर जेलमध्ये कुटुंब भेटायला तरी येईन आपल्याला. असं कुठं यायचं मेल्यावर भेटायला? कायम जीवन संपल्यावर भेटायला यायचं कुठं? असं जेलात राहिलं तरी आपलं कुटुंब भेटायला येईन आपल्याला. महिना 15 दिवसाला भेटायला येता येतं तिथं. दिसतो तरी ना जगात. फाशी घेऊ नका आरक्षणासाठी, आत्महत्या करू नका. याला नीटच करायचं. तू जर गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. ज्या घेता येते त्या तरी काय लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिल्या. केस काढायला सुरू केल्या. गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली. त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून चाल दुसरी टाकून बघायला लागले. जमताय का? कसं जमणार नाही. देवेंद्र फडणवीस जमणार नाही. तू चाल टाकशील, नोटिसा देणं नामका करीन, हट चाल जमणार नाही. चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं
तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव तू घेशील, आता मुख्यमंत्री तू ये. तू असं खेटायचंच का, तुला इच्छाच आहे का तू खेटायचं, तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको, तुला मराठ्याने गादीवर बसवू द्याल. आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला, बरं का, तरायला जर लागले तर आयुष्यभर. तोही मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी, मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाहीत त्या सत्याच्या गादीत. नको भापीत राहू, मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. केशी काढाय माग घ्याय सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय, म्हणजे तो लोकांना येड्यात काढतो. काय वंशवळ समिती गठीत करायला कशी काय लागत, कॅबिनेट लागत का? ते हरपळ का खरपळ कोण आणून ठेवले दलिंदर ते मराठवाड्यासाठी? 7 महिने झाले त्यांनी व्हॅलिडिटी रोखून धरल्यात. घेणं देणं काय आणलं ते मराठीच बरोबर वाटोळ करायला? काय आणलं ते? शंभूराजे साहेबाला काल सांगितलं, शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला, तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ ती. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कसाला आहे मग? नुसत्या काड्या लावायला, काड्याची पेटीच आहे का तो आहे खिशात नुसती? तू आहे कशाला? तुला ते जमत नाही का? ते हाणून ठेवले ते हारप, ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्राला, तिकडची पश्चिम महाराष्ट्राची तशीच बोंबे, 4ही तसलेच जुम. मराठवाड्याला हे होय हरपळ का खरपळ काय आडनाव काहीतरी वेगळं असू शकतं. असे झाले. आता पोराला शिक्षण घ्यायचंय, उद्या ऍडमिशन घ्यायचं, काय काय अडचण यांना? वंशवळ समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते? ज्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला, लखवा भरला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला? का पॅरलेस झाला याला? तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात, अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशावळ जुळून प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्याने जर राज्यातल्या दिले तर सस्पेंड करेल. एवढं म्हणाल रोग आला का? नुसतं बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय, गावात एक घुम्या असतो बघा, नुसतं ऐकून घेतो, काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते घुम्या, कळतो का तुम्हाला? आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय मस्त देऊ, त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा 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 बरोबर करू आपण, हो नीट करू. आणि नुसतं ढकलीत घेणार, मजा बघणार, म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणतात, त्याला हिनवणं म्हणतात. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची, एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकश द्वेष जे म्हणतात ना, याला म्हणतात. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही, नुसतं गोड बोलायचं. ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही भाऊ. आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की, त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले. म्हणजे जे सत्य आहे ते हे करतच नाही, नुसतंच चलत आहे वर तोंड करून कुंकडे बी, नुसतं करण म्हणतंय. काय किती सोपा विषय. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या. याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. हे स्थानिक अधिकाऱ्याला, तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15-1 वर्षांनी गठीत करती, तवर आहे त्या अधिकारी शोधतात ना, त्यांना समाधान येत लोक. आम्ही सुद्धा, काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय, याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे, आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार? हे साखळी उपोषण बेमुदत आहे. हे साखळी उपोषण बेमुदत आहे. साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार. आम्ही काही गावं निवडणार आहेत, त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार. साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोन हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार. साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात, इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार.
इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं. गावाने म्हणजे 10-5 पोरं आहेत ते कायम आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार. 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही. कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. काही जण म्हणते याच्या मागे लोक नाहीत. लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संघ रोज. ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे. हेच येत ना, हे राजकारणी नेत्यांच्या पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला, कसलंच. आपण एकदा दाखवू, आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू, मग आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज. एकदा दाखवू कोण आम्ही मराठी मग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत, म्हणजे त्यांचं तिथून पुढे बंद होऊन जाईल सगळं. दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची. कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा. कारण ह्यावेळेस लय अवघड. ह्यावेळेस माघारी फिरणार नाहीये. सुचना नाही, फसना नाही ना, काही नाही. जे आर नाही फेर नाही, डायरेक्ट अंमलबजावणी. नाही तर तिकडे बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे. तितक्या तराला पोरं लागलेले. कोणाकोणाला बघायचं ना माग आहेत का नाहीत. मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा म्हणा, वही घेऊन रजिस्टर घेऊन. किती आले नुसते ली गाड्या लोक माणसं नुसतं मुजीत बसत. मग तुला संधी आहे, काय अडचण नाही. पण फक्त आम्हाला पाणीला 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार आहे. हा संपायचं नसेल तर सत्यात असला तरी मी इरजण पडत असतो. तो सत्याच्या आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीचं मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे. तू प्रमुख या राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचा पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे. कारण पालक होतो तो याकडे ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको. समजून घे मला काय बोलायचंय ती. तरायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे, वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल. सांगतो तुला, फक्त त्यांचे नाव सांगणार नाही. कारण तू खुनशी आहे जणू, तू जेलात टाकी. तुला फक्त मीच वाचतात भेटलो, जेलात नाही टाकायला, कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्या जो काही नाही बी. उलट तुलाच माहिती 13 पत्र लागत असले घेऊन जायचे घरावरची. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं ते घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधर. नसन सुधारायचं तर नको सुधर. चॅलेंज नको करू मराठ्याला. धन्यवाद.